चला आता आपल्याला बघायचंय नफा आणि तोटा. काय बघायचंय? नफा आणि तोटा. नफा तोटा बघायचं. यामध्ये आपण नफ्याचं आणि तोट्याचं सूत्र आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत आणि नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. हे सूत्र आपल्याला तोंडी पाठात ठेवायचे. हे सूत्र पाठ असलं म्हणजे आपल्याला नफा झाला का तोटा झाला लगेच काढता येते. या ठिकाणी आपण काय करायचंय, आपल्याला या ठिकाणी जे जे दिलेलं आहे ते आपण एकदा बघून घेऊ. चला या ठिकाणी दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली. खरेदी किंमत किती आहे? 3000 रुपये. बघा खरेदी किंमत आहे या ठिकाणी 3000. खरेदी किंमत आहे या ठिकाणी 3000 रुपये. ओके 3000 रुपये आहे. ओके त्याच्यानंतर त्याने खरेदी केलेली आहे व तीच सायकल त्याने 3400 रुपयात विकली. ठीक आहे. त्यात मग विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत किती आहे? 3400 रुपये. विक्री किंमत आहे तर 3400 रुपये आहे. ओके 3400 रुपये आहे. मग आपल्या या ठिकाणी काय करायचंय, त्याने काय विचारलंय आपल्याला किती नफा झाला. मग नफ्याचं सूत्र आपला पाठ आहे. म्हणून मग नफा बरोबर विक्री किंमत. ठीक आहे. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ओके. मग या ठिकाणी विक्री किंमत किती आहे? 3400 रुपये. 3400 रुपये आणि आपली खरेदी किंमत किती आहे? 3000. 1 2 3 3000 रुपये. मग याचे जर आपण या ठिकाणी 3400 तून 3000 जर काढले तर खाली किती उरतात? 400 रुपये. म्हणून मग या ठिकाणी जो झालेला जो नफा असेल तो किती असेल? 400 रुपये. म्हणून नफा बरोबर जो आहे तो नफा आहे आपला 400 रुपये. कळलं हे?